जनहक्क न्यूज नेटवर्क, जनतेचा आवाज, हक्कासाठी लढा. पुसद तहसीलमधील NPS धान्य प्रकरण 26 महिने उलटले पण अजून कार्यवाही शून्य. हा फक्त विलंब आहे की काहीतरी मोठं दडलं जात आहे. या प्रकरणात चौकशी समिती नेमण्यात आली होती, ज्यात नायब तहसीलदार विवेक इंगोले, मनीषा फटाले व संगीता थेर याचा समावेश होता. समितीच्या अहवालात नमूद आहे की एकही परमिट बनवण्यात आला नाही व कोणत्याही डीलरला धान्य वितरित करण्यात आला नाही. याच भूमिकेला दुजोरा देत जिल्हा पुरवठा अधिकारी, तत्कालीन जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार, जिल्हा अधिकारी पंकज आशिया आणि पुसद तहसीलचे तहसीलदार महादेव जोरवर व तसेच पुरवठा निरीक्षण अधिकारी व्यंकटेश रावलोड, आतिबुल हक, शत्रुघ्न चव्हाण व 20 कंट्रोल डीलर यांनी आपल्या बयानमध्ये स्पष्ट लिहून दिला की एकही परमिट बनवण्यात आला नाही. मात्र आता समोर आलेले दस्तावेजी पुरावे या संपूर्ण प्रकरणाला वेगळंच वळण देत आहे. शासकीय ठेकेदाराची नोंदवही, हे पहा, शासकीय ठेकेदाराची नोंदवही याच्यात स्पष्ट नमूद आहे की NPS धान्याचे 19 परमिट बनवण्यात आले होते. म्हणजे अधिकृत बयान आणि प्रत्यक्ष नोंदीमध्ये गंभीर विसंगती असल्याचा संशय निर्माण होतो. आता प्रश्न सरळ आहे, सत्य कोण सांगतंय, अधिकारी की दस्तावेजी पुरावे? या सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. जनतेच्या अन्नाशी संबंधित प्रकरणात अशा प्रकारची अनियमितता अत्यंत गंभीर मानली जाते. या प्रकरणाची निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी होणे गरजेचं आहे आणि अत्यंत आवश्यक आहे. असेच आणखीन पुरावे आपल्या समोर आणण्याचा आम्ही प्रयत्न करू. त्यासाठी बघत रहा जनहक्क न्यूज नेटवर्क, जनतेचा आवाज, हक्कासाठी लढा. धन्यवाद.